नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. परभणी परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण. जिकडे बीड आणि परभणी या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये एका अगदी विशिष्ट काळात दोन हत्या झाल्या. आता मी हत्या शब्द प्रॉपर वापरतोय कारण बीड मध्ये 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 10 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी बीड मध्ये आरोपींना अटक करा यासाठी आंदोलन सुरू झालं, पब्लिक आउटरीच सुरू झाला. तर इकडे परभणी जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संविधान शिल्पाची त्या ठिकाणी विटंबना झाल्याचं उघडकीस झाल्यानंतर आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी अनुयायी आणि सर्वच धर्मातली आंबेडकर प्रेमी त्या ठिकाणी पेटून उठले आणि त्यांनी 11 डिसेंबर रोजी परभणीमध्ये आंदोलन सुरू केलं. पण या आंदोलनाला हिंसेचं वळण लागलं आणि मग पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून दिनदुबळ्यांच्या दलित वस्त्यांमध्ये घुसून त्या ठिकाणी वयोवृद्ध, लहान मुलं, तरुण, महिला यांचा कोणताही मुलाइजा न बाळगता अक्षरशः रिंगण करून त्यांना त्या ठिकाणी प्लास्टिकच्या दांडक्यानं बडवलं, गाडीत घातलं, उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. हे पोलीस होते नवा मोंढा पोलीस ठाण्याचे. आणि त्या ठिकाणी मग महिलांना देखील, तरुणांना देखील, वयोवृद्धांना देखील अक्षरशः जनावरांप्रमाणे फोडून काढलं. यामध्ये आपण परवाच वत्सलाबाई मानवते यांचा इंटरव्ह्यू लाईव्ह केला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या डोक्यात नेमकं काय होतं कुणास ठाऊक, पण उठ सूट भेटेल त्याला फोडत होते. याच दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी जो परभणीमध्ये कॉलेजात शिकत होता, LLBच्या 3ऱ्या वर्गात होता, त्याची परीक्षा देखील सुरू होती, त्याला देखील उचलण्यात आलं, त्याला देखील मारण्यात आलं, बदलण्यात आलं आणि 15 डिसेंबर रोजी सोमनाथचा मृत्यू झाला. पण याच्यावर पण पोलिसांनी बनाव रचला की सकाळी त्याच्या छातीत कळ आली म्हणे, म्हणून आम्ही रुग्णालयात नेलं, तर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेमध्ये त्याला अस्थमा, दमा, श्वसनाचा आजार होता असं काही कारण सांगून त्यातच त्याचा मृत्यू झाला असं खोटं रेटून सांगितलं. पण जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा मात्र सगळाच महाराष्ट्र सुन्न झाला. कारण सोमनाथला जे मारलं होतं ते कोठडीत मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज, थोडक्यात मार खाल्ल्याच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला होता. आता असा मृत्यू कोठडीत झाला, न्यायालयीन कोठडीत झाला, तरी देखील पोलिसांनी बनाव रचला की त्याला छातीत कळ आली आणि मग ऍडमिट केला, त्यावेळी तो वारला. पण यानंतर मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी परभणीला धाव घेतली. या प्रकरणात स्वतःहून लक्ष घातलं आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला. इतकंच नव्हे तर या प्रकरणातल्या आरोपी पोलिसांवर कारवाई व्हायलाच पाहिजे यासाठी बरेच प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांना फोन करून कोम्बिंग ऑपरेशन थांबवायला लावलं.
त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. अखेर या प्रकरणात न्यायच मिळत नाहीये म्हणून शेवटी त्यांनी खंडपीठात धाव घेतली, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी सुनावणी झाली. 4 जुलैला कोर्टाने आदेश दिला की या प्रकरणी FIR नोंदवण्यात यावी. त्यानंतर 25 दिवस उलटले, 26 जुलै आली, पण हालचाल काहीच झाली नाही. या दरम्यान सोमनाथच्या आईला, भावाला पोलिसांनी प्रचंड मोठा दबाव आणला आणि याच सगळ्या प्रयत्नांतनं जेव्हा अपयश आलं तेव्हा मात्र मुख्यमंत्र्यांनी या अशोक घोरबांड नावाच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित केलं. पण फक्त डिपार्टमेंटल इन्क्वायरी सस्पेंड बस. जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये PI प्रशांत महाजन यांना पहिले सक्तीच्या रजेवर पाठवलं, नंतर पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आणि तो PSI राजेश पटेल त्याला सस्पेंड केलं. संपलं, एवढीच कारवाई. इकडे पण तसंच घडलं, सस्पेन्शन. मग मात्र ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी काळा कोट अंगावर चढवला आणि परभणीतल्या गल्लीतली घटना दिल्लीत पर्यंत पोहोचवली. सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. प्रतीक बोंबार्डे होते, कुमारी कीर्ती आनंद त्यांच्या समोर होत्या. लढा दिला, निकरानं लढले. 26 जुलैची सुनावणी पोलीस म्हणाले नाही अजून आम्हाला वेळ द्या. शेवटी 30 जुलैला सुनावणी झाली आणि 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल होता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश कायम ठेवत या आरोपींवर गुन्हा दाखल करायला सांगितला. त्यानंतर 2 ऑगस्ट उजाडली आणि 2 ऑगस्टला सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पण इथंच तर खरी घोड्यानं पेंड खाल्ली. गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल झाला, तिकडं आंबेडकरांनी सरकारला घाम फोडला, पोलिसांना देखील घाम फुटला. पण त्यातनं सुद्धा मार्ग काढत पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. म्हणून माझा आजचा लाईव्हच आहे की कोठडीत असलेल्या व्यक्तीला पोलिसांशिवाय कोण मारेल? अज्ञातानं मारलं म्हणे, काय लॉजिक? आता मला एक साधी गोष्ट सांगा. पोलीस स्टेशन मध्ये कोण असतं? अहो पोलीसच. दुसरं कोण असणार आहे? कर्मचारी, पोलीस चालक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, याच्या प्लेट काय वर्दीतलेच असणार ना. आता ती जी कोठडी आहे त्या कोठडीत, मग पोलीस कोठडी असो न्यायालयीन कोठडी असो, त्या ठिकाणी ज्यांना ठेवलं जातं संशयित आरोपी म्हणून, या संशयित आरोपींपर्यंत पोचणार कोण? अहो पोलीसच. मग कोठडीत असलेल्या व्यक्तीला मारणार कोण? अहो पोलीसच. मग अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल का? ज्यांच्या कोठडीत सोमनाथचा मृत्यू झालाय त्यांनाच दोषी धरलं पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण इथं गुन्हा दाखल झाला अज्ञाताविरुद्ध. आता मला एक साधी गोष्ट सांगा, का असं झालं? एखादी एक अज्ञात व्यक्ती फिरत फिरत बाजारपेठेत येत होती, बघता बघता पोलीस स्टेशन दिसलं, नवा मुंडा पोलीस, चला आपला जाऊन येऊयात. पोलीस स्टेशनला आलं, तिथे त्याला कुणी अडवलं नाही, आत आली, मग बघितलं की तिकडं कोठडीत आहे. बर कोण आहे? असं आहे का? बर तिथे गेला, कोठडीत गेला, अमुक तमुक व्यक्तीला मारलं, परत बाहेर आपलं कामाला निघून गेला. असं झालं का? का बाजारपेठेतल्या कुठल्या माणसाने येऊन मारला का? अहो पोलीस स्टेशनची पायरी चढताना 10 वेळा विचार करावा लागतो. अहो मंदिर असलं, एखादं प्रार्थनास्थळ असलं तर माणूस जातो, पाया पडतो, नमस्कार करतो. ते मंदिर आहे, तिथे आपल्या मनातल्या काही तक्रारी शंका असतील तर तो देवापुढे मांडेल. पण हे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी
शक्यता सर्वसामान्य माणूस चढत नाही की आपलं चला चाललोय म्हणून आपलं जाता आता पोलीस स्टेशनला भेट देऊन येऊ, काय कसं चाललंय, बरं आहे ना, चहा पाणी वगैरे, असं झालं का तिथं? मग असं एखादा कोण आला, पोलीस स्टेशनला गेला, आत गेला, बघितलं कोठडीत कोण आहे, मारलं, बाहेर आला, निघून गेला, अहो अज्ञात कसं काय म्हणता येईल? ते काय बाजारपेठ आहे का? शासकीय कार्यालय ते, आणि अशा वेळी तिथे ऑन ड्युटी जे असतात तेच त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांनाच ते माहित असते की कोठडीत कोण आहे कोण नाहीये. मग एवढं सगळं होऊनही गुन्हा अज्ञातावर, आणि मग एक चौकशी समिती नेमलेली आहे, ती ठरवेल आणि मग कुणावर आरोप दाखल करायचे म्हणून. अरे 10 दिवस झाले, 8 दिवस झाले, 2 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला, 10 ऑगस्ट उजाडली, अजून अज्ञात कोण, हु इज अननोन अक्युज्ड, वी डोंट नो, पोलीस डोंट नो, गव्हर्नमेंट डोंट नो, कॉमन पब्लिक डोंट नो, and the mother of late सोमनाथ सूर्यवंशी, सी also don't know. काय आहे? अज्ञातावर गुन्हा दाखल. आता विजयाबाईंनी दिलेली जी तक्रार आहे ना, त्या तक्रारीबद्दल आपण बोलूयात. मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. काय म्हटलं होतं त्यांनी? मी फिर्यादी श्रीमती विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, वय 60 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार रामलिंग, मुदगड तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझे पती 6 वर्षांपूर्वी वारले. मला 3 मुले व 1 मुलगी आहे. त्यापैकी माझा मोठा मुलगा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी धंदा शिक्षण हा परभणी येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये कायद्याच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो शंकरनगर परभणी येथे खोली किरायाने राहत होता, म्हणजे भाड्याच्या खोलीत राहत होता परभणीला. दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी परभणी पोलीस स्टेशन मधून मोबाईल नंबर 9588455570 या मोबाईल नंबर वरून अंदाजे सकाळी 9 वाजता फोन आला. त्यांनी मला फोनवर सांगितले की तुमचा मुलगा सोमनाथ हार्ट अटॅकने मरण पावला असून तुम्ही त्याची बॉडी घेऊन जाण्यासाठी परभणी येथे येऊन बॉडी घेऊन जावे. त्यामुळे मी अंदाजे दुपारी 1च्या सुमारास मुले व माझी बहीण व मेहुणे परभणीच्या सरकारी दवाखान्यात येण्यासाठी निघालो. परभणीच्या जवळ आल्यानंतर अंदाजे रात्री 9:30च्या दरम्यान मला समजले की सकाळी 9 वाजता फोन आलाय, 9:30च्या दरम्यान काय समजले रात्री बघा, मुलाचे प्रेत घाटी रुग्णालयात नेले आहे. त्यामुळे मी व माझी मुलं, बहीण व मेहुणा असे औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघालो असता परभणी येथील पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला अडवून परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणले. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी मला म्हणाले, आम्ही तुमच्या मुलास मारले नाही, तो अटॅकनं वारला आहे व तुम्हाला आम्ही मदत करतो. तुमच्या एका मुलास पोलीस प्रशिक्षण देतो. तुम्ही मुलाचे प्रेत गावी घेऊन जा, असे माझ्या जवळ बसलेले पोलीस अधिकारी घोरबांड यांनी सांगितले. बघा काय स्पष्ट उल्लेख आहे इथं, स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? आम्ही तुमच्या मुलास मारलं नाही, तो अटॅक ने वारला आहे व तुम्हाला आम्ही मदत करतो. तुमच्या एका मुलास पोलीस प्रशिक्षण देतो. थेट आमिष दाखवलंय. सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी पण स्पष्टपणे म्हटलं होतं. प्रकाश आंबेडकर यांना, बाळासाहेब आंबेडकरांना यशवंत भवन अकोल्यातलं जे निवासस्थान आहे बाळासाहेब आंबेडकरांचं, त्या ठिकाणी त्यांनी भेट घेऊन सांगितलं होतं की मला असं सांगण्यात आलं 50 लाख रुपये आणि पोलीस प्रशिक्षण देऊन नोकरी लावण्याचं आमिष पोलिसांनी मला दिलं होतं. अहो, ज्या आईला सरकारनं 10 लाखाची मदत त्या ठिकाणी जाहीर केली, ती सुद्धा त्यांनी नाकारली. ती म्हणली अशा पैशाला मी चाटत सुद्धा नाही. काय करायचे असले पैसे? माझा हिरा गेला, काय करायचे त्या पैशाच? जशी आई तसाच तिचा लेख सुद्धा. प्रेमनाथनं सुद्धा ही ऑफर नाकारली. आणि मग पुढे आम्ही त्यांचे न ऐकता त्या ठिकाणाहून निघून औरंगाबादला गेलो. त्या ठिकाणी माझ्या मुलाचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर तेथे हजर असलेल्या कार्यकर्ते यांनी मला सांगितले की
पीएम रिपोर्ट मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे असे सांगितले. तरी माझ्या मुलाला मोंढा पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप मध्ये पोलिसांनी सतत 3 दिवस मारहाण केल्यामुळे त्याचे निधन झाले आहे. मुलाच्या निधनास मोंढा पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. तरी त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी. फिर्यादी विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी. आता मला तुम्ही सांगा, एवढी जर नोंद या ठिकाणी स्पष्टपणे फिर्यादीने नोंद केलेली आहे की या नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी माझ्या मुलाच्या मृत्यूत जबाबदार आहेत. 3 दिवस सतत मारहाण केलेली आहे त्याला. आम्हाला आमिष दाखवण्यात आलं. जो रिपोर्ट आहे पीएम रिपोर्ट त्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज. मृत्यूचं कारण सांगितलंय, मार लागल्याच्या धक्क्यानं मृत्यू आहे. तरी देखील या ठिकाणी गुन्हा दाखल होतो तो अज्ञातावर. बघा या ठिकाणी जो गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये जो कॉलम असतो एफ आय आर मध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, यामध्ये काय बघा, डिटेल्स ऑफ नोन ऑब्लिक सस्पेक्टेड ऑब्लिक अननोन अक्युज्ड विथ फुल पर्टिक्युलर्स. त्यामध्ये असं म्हटलंय अनोळखी एक. आता मला सांगा, त्या ठिकाणी जी मारहाण झाली सोमनाथला, ती मारहाण एका पोलिसांनी नव्हे, कितीतरी माणसं तिथे बोलावून त्यातला एक सोमनाथ, त्यांना एका पोलिसांनी सगळ्यांना मारलं का? अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी. स्वतः वत्सलाबाई म्हणाले त्यांच्याकडे सुंदरी नावाचा पट्टा होता, त्या पट्ट्यानं आम्हाला मारत होते. इतकंच नव्हे तर बाथरूम लागल्यानंतर मी विचारलं की मला बाथरूमला आली आहे, कुठं जाऊ, तर याच जागेवर करायचं म्हणून सांगितलं. आणि तुझ्यासारख्या म्हशीला किती मारलं तरी काय लागत नाही म्हणून आणखी मला पट्टे मारायचे. सांगा काय हालत झाली असेल त्या माऊलीची. असंच त्या ठिकाणी तरुणांना मारण्यात आलं, वयोवृद्धांना मारण्यात आलं, मुलींना मारण्यात आलं. वत्सलाबाईंना तर गाऊनवर घेऊन आले ते पोलीस स्टेशनला घरून त्यांच्या. आणि या सगळ्या कचाट्यात सापडला सोमनाथ. त्या सोमनाथला इतकं बेदम मारलंय की म्हणजे त्याचं संपूर्ण शरीर काळनिळं पडलं होतं. असे मोठमोठे खड्डे आहेत त्याच्या पार्श्वभागावर. अशा परिस्थितीत सोमनाथला हार्ट अटॅक आला असं दाखवून पोलिसांनी बनाव रचला आणि मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत की त्याला श्वसनाचा आजार होता, त्यात त्याचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट वेगळंच सांगतोय, पोलीस वेगळंच सांगतात, मुख्यमंत्री तिसरंच सांगतात. या प्रकरणात दोषी आहेत ते 100% पोलीस, ज्यांनी सोमनाथला अमानुष मारलंय, जनावरांसारखं मारलंय. काय दोष होता हो त्याचा? LLB च्या 3ऱ्या वर्गाला नंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण घेऊन गोरगरिबांसाठी, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं लढणार होता. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन पुढे उभा राहणार होता. काय मिळालं त्याला? कोठडीतला मृत्यू. आणि या प्रकरणी गुन्हा दाखल होतो एका इसमावर, तोही अज्ञात. अरे काय चेष्टा चालवली आहे काय लॉजिक काय वापरलं इथे? पोलीस ठाण्यात एखादी व्यक्ती मरण पावली तर ती पोलिसांवरच शेकणार, कारण की त्या पोलीस ठाण्यात मृत्यू झालेला आहे, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला आहे. त्याला कुणी बाहेरचं येऊन नाही मारणार. कुणाला लपवणार आहात? काय चाललंय? कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आपण म्हणतो, पण या ठिकाणी ना कायद्याची अंमलबजावणी होत आहे, ना सुव्यवस्था कुठे दिसत आहे. एका तरुण मुलाला कोठडीत मारलं जातं आणि त्यानंतर त्या पोलिसांना वाचवण्यासाठी गरजावे असल्यासारखे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेतं. पण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टात जेव्हा बाजू मांडली तेव्हा खऱ्या अर्थानं सोमनाथला न्याय मिळाला. पण तो न्याय केवळ न्यायाचं एक पाऊल आहे. आता या पुढचा सगळा लढा हा सगळ्यांनी मिळून लढायचा आहे. सोमनाथच्या आईला विजयाबाईला न्याय मिळवून द्यायचा आहे. सोमनाथच्या भावाला, प्रेमनाथला, त्याचे आणखी भावंड, नातेवाईक
सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा, आणि हा न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात अख्ख्या महाराष्ट्रानं त्या विजयाबाईंच्या मागे, या माऊलीच्या मागे उभं राहिलं पाहिजे. स्वतः म्हणाल्या त्या, बाळासाहेब आंबेडकर माझ्या भावासारखे आहेत, ते माझ्या भावासारखे माझ्या मागे धावून आले. 1500 रुपये देऊन फुसके आश्वासन देणारे भाऊ नकोत, त्यापेक्षा असा पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ असावा, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखा भाऊ असावा. त्या दिवशी त्यांनी संविधान काय आहे हे देखील तुम्हाला आम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकवलं, जे कुठेही कायद्याच्या मोठ्या पंडितांना सुद्धा ठाऊक नसेल, आणि कुठल्या कायद्याचं शिक्षण देणाऱ्या विद्यापीठात सुद्धा ते शिक्षण मिळणार नाही. संविधान काय आहे. अशा ठिकाणी या सोमनाथचा मृत्यू झालाय, आणि तिथं मात्र त्याला कोणी मारलंय तर अज्ञातानं. अरे किती छलावा हा, किती छळ. खरं म्हणजे त्याच्या मृत्यू जबाबदार, कारणीभूत जे पोलीस आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, पण ते मात्र नामानिराळे आहेत, आणि अज्ञात कोण याचा शोध चालू आहे. लॉजिक काय वापरले पोलिसांनी? अज्ञात कोणीतरी अज्ञात पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि सोमनाथ सूर्यवंशीला मारून निघून जातो, हे लॉजिक आहे? आता या अज्ञाताच्या जे काही लिहिलंय ना ते पूर्णपणे नष्ट होऊन त्या ठिकाणी ज्यांनी मारलंय त्या पोलिसांची नावं आरोपी म्हणून यायला पाहिजेत, आणि त्यासाठी लढा देण्यासाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे देखील तुम्ही आम्ही सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. खरं तर ते आपल्या मागे उभे आहेत, आपण काय त्यांच्या मागे उभं राहणार, पण आज जसे ते विजयाबाईंच्या मागे उभे आहेत तसं तुम्ही आम्ही सगळेजण सोमनाथला न्याय मिळावा, सोमनाथच्या आईला न्याय मिळावा यासाठी एकत्रित आलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे. इकडे संतोष देशमुख आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे माऊलीला न्याय मिळाला पाहिजे, तसंच सोमनाथ आणि त्याच्या आईला विजयाबाईंना न्याय मिळाला पाहिजे. आणि हा न्याय मिळाल्यानंतर कायद्याचं राज्य आहे, तेच कायद्याचं राज्य प्रस्थापित तेव्हाच होईल जेव्हा या तिन्ही कुटुंबांना आणि या 3 व्यक्तींना न्याय मिळेल. आणि यासाठी सर्वसामान्य जनता पेटून उठली पाहिजे, यांचा लढा तो आपला लढा समजून मैदानात उतरली पाहिजे. जसं बाळासाहेब आंबेडकर कोर्ट चढवून सुप्रीम कोर्टात उतरले, तसंच तुम्ही आम्ही लढलं पाहिजे, तुम्ही आम्ही एकत्र यायला पाहिजे आणि हा आवाज उठवला पाहिजे. किती दिवस सहन करणार या सगळ्या गोष्टी? काही झालं की प्रत्येक प्रकरणात पोलीस आहेत बघा, कुठे ना कुठेतरी. संतोष देशमुख प्रकरणामध्ये पण पोलीस आहेत ज्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. महादेव मुंडे प्रकरणात पण पोलीस आहेत, नावं निष्पन्न होऊन सुद्धा नावं सांगत नाहीत. इथंही सगळा हलगर्जीपणा आहे. आणि या प्रकरणात तर वर्दीतले गुंडे आहेत, ज्यांनी अंगावर खाकी वर्दी घातली आहे पण कर्म मात्र गुंडांसारखं केलंय. त्यामुळे या तिन्ही प्रकरणात जी पोलीस प्रशासनाची भूमिका आहे ना, ही भूमिका पहिल्यांदा मोडीत काढली पाहिजे. सगळेच पोलीस वाईट नसतात, पण जे काही बोटावर मोजण्या इतके आहेत ना, त्यांच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्र पोलीस दलाला यांनी बट्टा लावला, कलंक लावलाय. आणि हा कलंक पुसून काढायचा असेल तर उर्वरित 95% पोलिसांनी देखील आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य ओळखलं पाहिजे. आपलं ब्रीदवाक्य जेव्हा अंगावर वर्दी घालतो, सदरक्षणाय खल निग्रहणाय, या वाक्याला जागलं पाहिजे. सर्वसामान्यांसाठी पोलीस स्टेशन आहे, न्यायाचं मंदिर जसं कोर्ट आहे तसंच न्याय देण्यासाठी आकृष्ट करणार, न्याय मिळू शकतो यासाठी कायद्याच्या वाटेवरून कोर्टापर्यंत नेणार हे पोलीस स्टेशन सुद्धा मंदिर व्हायला पाहिजे. पण आज या मंदिरात हे असे उंदीर शिरलेत जे भ्रष्टाचाराच्या आणि चिरीमिरीच्या नावाखाली सर्वसामान्यांचं आयुष्य बर्बाद करून सोडतात. या सगळ्यांना खरं म्हणजे आता आळा घातला पाहिजे. पहिल्यांदा या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत अज्ञात यापेक्षा जे खरे आरोपी आहेत त्यांची नावं पुढे यायला पाहिजेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे, कोर्टात केस स्टँड व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅक वर चालली पाहिजे, आणि सोमनाथच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्यानंतरच काय न्याय असतो ना, तो न्याय अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला पाहिजे. म्हणून म्हणतो की तुम्हीच मला सांगा,
एखादी अज्ञात व्यक्ती पोलीस स्टेशनला येते आणि कोठडीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारून जाते. काय लॉजिक आहे? कोठडीत असलेल्या व्यक्तीला पोलिसांशिवाय कोण मारेल? अज्ञातानं मारले म्हणे. काय लॉजिक आहे? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.